भांडूपमध्ये रस्ता खचलाय। भांडूपच्या सोनपूर परिसरात पावसामुळे रस्ता खचला असून जवळच खोदकाम सुरू असल्यामुळे हा रस्ता खचल्याचा दावा नागरिकांनी केलाय। हे दृश्य आपण बघतोय, रस्ता खचला आणि पूर्णपणे तो ढासळताना दिसतोय। मात्र ज्या बाजूचा हा रस्ता खचलाय त्याच्या अगदी जवळच बांधकामासाठी खोदकाम सुरू होतं आणि याच कारणामुळे हा रस्ता खचल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केलाय। आई झाड खाली येते। मम्मी आई आई झाड खाली आलं आलं। दोन्ही झाड आली आता। पुढची बातमी बघूयात। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात सुद्धा झाड कोसळलं। एक जण थोडक्यात बचावला। थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। झाड कोसळत असताना एक जण यामध्ये थोडक्यात बचावलाय। ही भिंत पूर्णपणे कोसळली आहे आणि त्यानंतर कोसळलेलं हे झाड, एक जण या सगळ्यातनं थोडक्यात बचावलेलं आपल्याला दिसतंय। पूर्णपणे सगळं कोसळलंय, यातनं एक जण थोडक्यात बचावलाय। त्यानंतर एक मोठी बातमी। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात जुनं झाड कोसळलं, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली। झाड बाजूला काढून वाहतूक आता सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरामध्ये एक जुनं झाड कोसळलं। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये झाडं कोसळण्याच्या घटना या मुसळधार पावसामध्ये, त्यामध्ये नाशिकमध्ये पंडित कॉलनी परिसरात एक जुनं झाड कोसळलं आणि काही काळ वाहतूक कोंडी यामुळे झाली होती। अगदी तशीच बातमी पुण्यातनं। पुण्याच्या सेनापती बापट रस्त्यावरती मध्यरात्री झाड कोसळलं, त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं। तर एका खासगी रुग्णालयाची भिंत देखील या झाडामुळे कोसळली आहे। कोसळलेलं झाड हे कापून बाजूला करण्यात आलंय, मात्र त्यामध्ये झालेल्या वाहनाचं नुकसान। पुण्यामध्ये एसबी रोडवरती वाहनावरती झाड कोसळलं, वाहनाचं नुकसान झालंय। हे झाड सध्या बाजूला हटवण्यात आलंय। तर नाशिकमध्ये पंडित कॉलनी परिसरामध्ये झाड कोसळलं। मुसळधार पावसामध्ये कुठे रस्ता खचतोय, कुठे दरड कोसळतेय, कुठे झाडं पडतायत, या सगळ्या घटना आपण बघतोय TV9 मराठीवरती। पुणे आणि नाशिकमधली ही दोन दृश्य। तशीच झाड कोसळण्याची घटना ही दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट परिसरात सुद्धा घडली। तिथे मार्केट परिसरात मध्यरात्री 2:15च्या सुमारास हे झाड अशा पद्धतीनं कोसळलं। सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय। मुंबईतल्या दादर इथलं मीनाताई ठाकरे फुल मार्केट आणि झाड कोसळतंय म्हटल्यावर अनेकांची तिथे पळापळ झाली। बरोबर 2:15 वाजताची दृश्य आहेत रात्रीची। अनेक फुलांचे व्यापारी त्या मार्केटमध्ये असतात, मात्र या व्यापाऱ्यांची धावपळ झाली। ठीक आहे। माटुंगा परिसरात एक झाड कोसळलंय, 2 वाहनांचं त्यामुळे नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम सुरू आहे। मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलंय, 2 गाड्यांचं यामुळे नुकसान झालंय। गाड्यांवरतीच कोसळलेलं हे झाड भलं मोठं। हे झाड हटवण्याचं काम सुरू आहे। तर चेंबूरच्या क्युबिक मॉल जवळ झाड कोसळलं। दुर्घटनेमध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चेंबूरमधल्या क्युबिक मॉल जवळ आणखी एक झाड कोसळल्याची घटना, यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालंय। तर ठाण्याच्या खारेगाव नाक्यावरती झाड कोसळलं आणि 2 जण जखमी देखील झालेत। दुचाकीस्वार एक जखमी झालाय। स्थानिकांनी या दोघांना बाहेर काढलंय। या जखमींवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही 3ही दृश्य आपण मुंबईतली बघतोय झाडं कोसळण्याची। माटुंगा परिसरात एक झाड कोसळलं,
वाहनांचे यामध्ये नुकसान झालंय. तर दादरच्या फुल मार्केट परिसरात मध्यरात्रीनंतर 2:15 वाजता पडलेलं हे झाड. तर ठाण्यात खारेगाव नाक्यावरती झाड कोसळून 2 जण जखमी झाले.